नमस्कार मैत्रिणींनो. आम्ही गेलो होतो, बहिणीच्या घराची वास्तूक शांती होती तिकडे. तर इथं आचार्याने जेवण बनवण्यासाठी सर्व साहित्य काढलं होतं आणि हे असं भात बनवायचा चालू होता. नवीन घर म्हटलं की सगळ्यांचा कसा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. या बहिणीच्या नंदुबाई पाण्याच्या कळशा घेऊन आत निघाल्या होत्या आणि इकडं सगळ्या ब्राह्मणांनी पूजेची तयारी केली होती, होमाची आणि सत्यनारायणाची पूजेसाठी. इकडं चौरंग मांडून हे केळाचे बांधून असं सर्व तयारी म्हणजे 4 भिंती नसतात, तर त्यात एक प्रकारचा आपुलकीचा आणि प्रेमाचा सुगंध दरवळत असतो. आज त्या प्रेमळ घराचा शुभारंभ सोहळा होता. वास्तुक शांती दिवशी सर्व नातेवाईक एकमेकांना भेटले, त्यामुळं सर्व कसे आनंदात असतात आणि नवीन घर आणि बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कसं मन भरून आलं होतं. इथे बाहेर पाहुणे मंडळी बसले होती, मावशी, काका, मामांची मुलगी, मामा असे सर्वजण इथेच बसलो होतो. आणि हे आमच्या 2 मावश्या आणि भाऊजे आणि हे पहा बहिणीचं घर. इथे बाहेर बहिणीच्या मुलीने रांगोळी काढली होती आणि फुलांची पण काढली होती, पण सगळ्यांच्या पायानं इकडं तिकडं झाल्यामुळं ते व्यवस्थित दिसेना झाले. तर असा होता माझा आजचा दिवस. खूप आनंदात गेला आणि सर्व नातेवाईक पण भेटले, त्यामुळं मी तर खूप खुश होते. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.